नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. जय महाराष्ट्र. इयत्ता 10वी क्लास 10th सेमी इंग्लिश मॅथ्स पार्ट 1 लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. सुरू करू आपण. बघा, पहिला जो क्वेश्चन आहे याच्यात आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. ठीक आहे. फिलिंग द ब्लँक्स ऍक्टिव्हिटी आहे. आधी आपण सॉल्व्ह करू आणि नंतर फिलिंग द ब्लँक्स फिल करून देऊ. असा जर क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन म्हणजे बोर्डच्या पेपरमध्ये जरी आला तर तुम्ही ऍक्टिव्हिटी फिल करताना कधी त्याच्यात खाडाखोड करू नका आणि जे बॉक्स दिलेले आहेत ते प्रॉपर व्यवस्थित फिल करा. ठीक आहे. आपण स्टार्ट करू. याचं पहिले आपण सोल्युशन बघून घेऊ आणि त्यानंतर त्याला बॉक्स जे आहेत ते फिल करून देऊ. बघा, डिटर्मिनंट काढताना कधीही हे दोन नंबर्स असतील यांचं मल्टिप्लिकेशन करतो आधी आपण आणि नंतर हे उरलेले दोन नंबर्स असतील यांचं मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लाय आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये मायनस करतो. बघा, 3 फायदा होतील. 3 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 2. त्यानंतर 3 फायदा होतील 15 मायनस 8. 15 मायनस 8 जर गेले तर आपल्याला आन्सर भेटेल 7. ठीक आहे. आपण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केलेली आहे. याच्यात एक काम करा. पहिले काय दिलेलं आहे 3, तर इथे येताना काय होईल 5 येणार. त्यानंतर मायनस इथे आहे 4, तर इथे किती येणार 2. हे करून झाल्यानंतर पुढे इथं आपल्याला लिहायचं आहे. बघा, 5 3 किती होतील 15. आपण सॉल्व्ह केलेल्याप्रमाणे मायनस 8, तर फायनल आन्सर येईल 7. या प्रकारे ऍक्टिव्हिटी आपली सॉल्व्ह झालेली आहे. ठीक आहे. इझी होतं. डिटर्मिनंट काढणं इझी आहे. जर डिटर्मिनंट तुम्हाला काढता आला तर तुम्हाला काय म्हणता क्रॅमर्स रूल जो आहे त्या प्रकारे सॉल्व्ह करता येईल. आणि क्रॅमर्स रूल हा जवळजवळ येतोच. प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक बोर्डच्या पेपरला येतो क्रॅमर्स रूल, एवढं लक्षात राहू द्या. चला बघूया आपण आता पुढचे क्वेश्चन. पहिला दुसरा जो क्वेश्चन आहे याच्यात आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. हे जे आहेत यांचे आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचे आहेत. एक आत्ताच बघितलेलं आहे आपण. आता आपण सॉल्व्ह करू. पहिलं जे आहे त्याचं सोल्युशन आपण काढून घेऊ. पहिलं सॉल्व्ह करताना आपल्याला दिलेलं आहे -1 7 2 4. याचा डिटर्मिनंट काढताना सगळ्यात अगोदर काय करणार बाळांनो, पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे. यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार, तर इथे लिहिणार आपण -1 मल्टिप्लाय 4 मायनस हा मायनस कंपल्सरी वाला आहे. ठीक आहे. नंतर 2 मल्टिप्लाय 7. हे इथे किती येणार -4 मायनस 7 टू द 14. मायनस मायनस काय होणार प्लस. -18 हे तुमचा आन्सर असेल. पहिल्याचा डिटर्मिनंट येणार आहे -18. त्यानंतर दुसऱ्याचं बघू. ठीक आहे. पहिला आणि दुसरं तुम्ही इझिली सॉल्व्ह करणार, मला माहिती आहे. ठीक आहे. आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते मुलं तेवढे हुशार आहेत, मला माहिती आहे. नंतर आहे -7 मल्टिप्लाय 3. 5 0 जा 0 होणार. ठीक आहे. मायनस आणि हा मायनस मिळून किती होईल, त्याला -21 लिहून देतो आधी. नंतर मायनस मायनस प्लस होणार, तर किती आन्सर आपला आन्सर येणार +21. हे मायनस प्लसचा जरा गोंधळ असतो याच्यात, ते जरा असं प्रॅक्टिस करून घ्या. प्रॅक्टिसने जमेल बाळांनो. नंतर 3 नंबरचं जे आहे ते थोडंसं अवघड जाणार आहे पोरांना. 7/3 इथे आहे 5/3 3/2 आणि इथं 1/2. हे पण इझी आहे. बघा, कारण की मल्टिप्लिकेशन जे असतं आपण ते समोरासमोर करत असतो. 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस 5/3 मल्टिप्लाय 3/2. सरळ सरळ मल्टिप्लाय करा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. एवढं कठीण नाहीये. 7 1 जा 7 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15/3 2 जा 6. आता डिनोमिनेटर सेम आले म्हणजे इझी आहे. ठीक आहे. 7 मधून 15 जर गेले तर किती उरतील बाळांनो, ते उरतील 8. आपलं आन्सर काय आहे ना 8/6. पण ते कसं असेल मायनस, कारण की मायनस वाली व्हॅल्यू आपली मोठी आहे. याला पुढे जर सॉल्व्ह केलं तर दोघांना भाग देईल. 2×6 आणि 2×5. काय भेटणार -4/3. हे तुमचं फायनल आन्सर असेल. लास्ट वाला थोडंसं होतं बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे. डिटर्मिनंट काढणं इझी आहे. थोडीशी प्रॅक्टिस करणार. मायनस प्लसचा कॉन्सेप्ट जर तुमचा क्लिअर असेल ना तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे क्रॅमर्स रूल.
तर यानंतर आपण बघूया तिसरा क्वेश्चन. 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात आपल्याला क्रॅमर्स रूल यूज करून सॉल्व्ह करायचे आहेत आणि याच्यात आपल्याला डिटर्मिनंट्स लागतील. तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना व्यवस्थित मायनस प्लस बघा. तर करूया आपण स्टार्ट. पहिलं एक्झाम्पल एकदम डिटेलमध्ये सॉल्व्ह करणार. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. मी तर इथे सॉल्व्ह करूनच देणार आहे, करून देणार नाही असं नाही, पण तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. नोटबुक आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला ही क्लॅरिटी येईल. तर माझ्यासोबत सॉल्व्ह करत चला तुम्ही. तर बघा, पहिला जो आहे, पहिला क्वेश्चन लिहून घेऊ आपण. याच्यात 3x मायनस 4y इज इक्वल टू 10 हे इक्वेशन नंबर 1 आहे. याच्यात इक्वेशन नाही दिले तरी चालतील. आणि दुसरं जे इक्वेशन आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. सगळ्यात अगोदर याच्यात काय करायचं, इक्वेशन 1 आणि 2 जे आहे या दोघांना कम्पेअर करून घ्यायचं. ठीक आहे, तर आपण करणार कम्पेअरिंग इक्वेशन 1, comparing both equation with ax plus by plus c is plus c करा किंवा is equal to c. Comparing both equations with comparing both equation with ax plus by is equal to c. ठीक आहे, तर पहिल्या इक्वेशनला कम्पेअर करणार. तर a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. आणि दुसरं करणार तर a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. एवढं तुम्ही एक्झाम पेपरमध्ये डिटेल नाही लिहिलं तरी चालेल, पण a1 a2 a3च्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. तर a1 काय असेल, a1 असतो तुमचा हा जो x असेल ना, याचा जो कोएफिशियंट असेल तो आपला a1 असतो. तर a1 किती आहे 3. नंतर b1 आहे जो y चा कोएफिशियंट असेल, ठीक आहे, तो असतो b1. तर पहिल्या इक्वेशन मध्ये b1 आहे -4 आणि c1 असतो आपला जो इथं कॉन्स्टंट असतो तो आपला c1 असतो, तर तो आहे 10. त्यानंतर सेम a2 सेकंड इक्वेशन मधून x चा कोएफिशियंट 4, b2 y चा कोएफिशियंट 3 आणि c2 जो असेल 5. ठीक आहे, या सर्व व्हॅल्यू लिहून झाल्यानंतर याच्यात आपण 3 व्हॅल्यू फाइंड करतो. पहिले तर फाइंड करतो d, नंतर dx आणि dy. अशा 3 फाइंड करून झाल्यानंतर x जेव्हा फाइंड करतो तेव्हा dx अपॉन d लिहितो आपण, कॅल्क्युलेशन करतो. y फाइंड करताना dy अपॉन d करणार. ठीक आहे, तर आपल्याला x आणि y सोल्युशन मिळणार. हा आहे तुमचा क्रॅमर्स रूल. आता याच्यासाठी आपण फॉर्म्युला बघून घेऊ. तर बघा, जेव्हा ही d फाइंड करणार तेव्हा डिटर्मिनंट काढावा लागेल. तर याच्यात असतो फॉर्म्युला a1 b1 a2 b2. ठीक आहे, तर व्हॅल्यू पुट करून देऊ आपण. a1 ची व्हॅल्यू आहे 3, b1 ची व्हॅल्यू आहे -4, त्यानंतर इथं आहे 4 आणि इथं आहे 3. आता डिटर्मिनंट तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी डायरेक्ट सॉल्व्ह करेल. 3 3 जा 6 मायनस आणि हा मायनस मिळून प्लस होणार, 4 4 जा 16. तर डिटर्मिनंट किती येणार आहे तुमचं 20. 1 मिनिट, 3 3 जा 9 होतील. डिटर्मिनंट येणार 25 विच इज नॉट इक्वल्स टू 0. ठीक आहे, हा 0च्या इक्वल नाही आहे. पुढे सॉल्व्ह करू. नंतर आपण याच्यात dx फाइंड करणार. तर dx चा फॉर्म्युला काय असतो वाहन, c1 b1 c2 b2. तर इथं a1 जो असतो म्हणजे x चे कोएफिशियंट सोडून द्यायचे असतं आपल्याला. तर c1 ची व्हॅल्यू आहे 10, c2 ची व्हॅल्यू आहे 5, b1 ची व्हॅल्यू आहे -4 आणि b2 ची व्हॅल्यू आहे 3. इथे मल्टिप्लाय करा. 10 3 जा 30, मायनस मायनस प्लस होईल, 5 4 जा 20. तर आन्सर येणार आपलं 50. ठीक आहे, त्यानंतर dy फाइंड करू आपण. तर dy फाइंड करायचा फॉर्म्युला जो असतो तो a1 a2 c1 c2. ठीक आहे, तर a1 ची व्हॅल्यू काय आहे आपली, a1 ची व्हॅल्यू आहे 3, a2 ची व्हॅल्यू आहे 4, c1 ची व्हॅल्यू आहे 10 आणि c2 ची व्हॅल्यू आहे 5. तर इथे 5 3 जा 15 मायनस 10 4 जा 40. तर फायनल आन्सर काय येणार -25. तर आपला dy आपल्याला मिळालेला आहे. तर इथं पुढे तुम्ही लिहू शकता देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल वी गेट. ठीक आहे, नंतर फॉर्म्युला लिहा. x चा फॉर्म्युला काय असेल dx अपॉन d. तर dx ची व्हॅल्यू किती आहे, dx ची व्हॅल्यू आहे 50. तर इथं 50 येणार. अपॉनला काय, d ची व्हॅल्यू आहे 25. ही बघा इथं आपण फाइंड केली.
तर डी एक्स येणार एक्स येणार आपला 25 टू द 2/2 जर 2/1 जर म्हटलं तर आन्सर येणार 2. तर एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. नंतर त्याच प्रकारे वाय फाइंड करा. तर dy अपॉन डी असेल. dy ची व्हॅल्यू आहे -25 आणि डी ची व्हॅल्यू आहे 25. दोघं व्हॅल्यू पुट केल्या तर 25 -1/1 इज इक्वल टू काय येणार 1. तर या प्रकारे आपल्याला या सोल्युशन मिळालेलं आहे दोघं इक्वेशनचं. तर एक्स कॉमा वाय असेल तुमचा 2, -1 2, -1. तर या प्रकारे तुम्हाला सोल्युशन मिळालेलं आहे गिवन सायमल्टेनियसली इक्वेशनचं. तर अशा प्रकारे आहे ग्रामर रूल. तर पहिला प्रॉब्लेम आपण खूपच सोप्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. सेम आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू. पूर्ण प्रॅक्टिस सेट ग्रामर्स रूलवर आहे. पहिले डिटर्मिनंटवर होते 2 क्वेश्चन, आता पूर्ण ग्रामर्स रूल आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चला पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघू आपण. इथंपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, त्यांनाही स्कोर करू द्या. आपला तुम्ही स्कोर करा 10वीला. तर दुसरा क्वेश्चन आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत परत. तर इथं मी आता डायरेक्ट a1 ची व्हॅल्यू फाइंड करतो. a1 ची व्हॅल्यू आहे 4, b1 ची व्हॅल्यू आहे 3, c1 ची व्हॅल्यू आहे मायनसने +4 होणार. एक मिनिट, इथं थोडंसं आपल्याला इक्वेशन लिहून घ्यावे लागतील. 4x + 3y. हा जो इकडे -1 आहे, सॉरी -4 जो आहे तिकडे जाताना काय होईल +4 होणार. हे आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर सेकंड इक्वेशन जे आहे हे इक्वेशन 1. दुसरं जे इक्वेशन आहे ते आहे 6x. त्यानंतर इथे जो -5 आहे इकडे त्यांना काय होणार तो +5. 5y इज इक्वल टू 8. हे सेकंड इक्वेशन बनलं. ठीक आहे, आता आपले इक्वेशन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. तर आता ए ची व्हॅल्यू, आता बाकीचं मी लिहित बसत नाही, पहिल्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही सॉल्व्ह करा. तर a1 ची व्हॅल्यू काय असेल 4, b1 ची व्हॅल्यू असेल 3, c1 ची व्हॅल्यू 4, a2 6, b2 5, c2 8. सगळ्यांच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. इझी आहे कारण की सगळे व्हॅल्यू जे आहेत ते प्लसमध्ये आहेत. तर इथं डी फाइंड करताना फॉर्म्युला तुम्हाला सांगितला वाढनो a1 a2 b1 b2 व्हॅल्यू पुट करू. तर a1 ची व्हॅल्यू आहे 4, 6, b1 b2 आहे 3 आणि 5. क्रॉस मल्टिप्लाय करून द्या, डिटर्मिनंट फाइंड करून द्या. इथं डी भेटून जाईल तुम्हाला 4 पंचे 20 आणि 7 त्रिक 18. तर डी किती आला 2. डी आल्यानंतर तुम्ही फाइंड करा dx फाइंड करताना काय करणार c1 c2 a1 a2. ठीक आहे, c1 c2 सॉरी a1 नाही येणार इथं b1 b2 असेल b1 b2. ठीक आहे, तर c1 किती आहे 4 8 c1 c2, b1 b2 आहे 3 आणि 5. तर इथे 4 5 20 -8 24. तर तुमचा dx मिळेल तुम्हाला -4. dx मिळाल्यानंतर आता पुढची स्टेप असेल आपल्याला dy फाइंड करायचा आहे. तर dy असेल dy चा फॉर्म्युला असेल y b1 नसेल याच्यात तर a1 a2 c1 c2. तर a1 ची व्हॅल्यू आहे a1 आणि a2 आहे 4 6 आणि c1 c2 आहे 4 आणि 8. ठीक आहे, तर 8 चौक 32 -7 चौक 24. ठीक आहे, कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला इथं dy भेटणार आहे 8. ठीक आहे, 32 - 24 केले. त्यानंतर आता x फाइंड करताना फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला dx अपॉन डी. तर dx किती आहे dx आहे हा बघा इथं फाइंड केलेला -4 अपॉन डी आहे 2. तर 2 1 जा 2 2 2 जा 4. तर -2 अपॉन 1 जर केलं तर x ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला -2. x आला आपला -2. आणि त्याच प्रकारे dy फाइंड करणार y फाइंड करणार आपण dy अपॉन डी. तर dy ची व्हॅल्यू आहे 8. तर 8 अपॉन 2 2 1 जा 2 2 4 जा 8. तर y मिळेल आपल्याला 4. तर इथे सोल्युशन लिहा x, y इज इक्वल टू -2, 4. तर या प्रकारे सेकंड जे एक्झाम्पल होतं ते सॉल्व्ह झालेलं आहे. ठीक आहे, अशाच प्रकारे 3 नंबरचं एक्झाम्पल बघूया. खूप इझी आहे बाळांनो ग्रामर रूल.
तर काही मुलं घाबरतात ग्रामर रूलला, कारण की कॅल्क्युलेशन थोडं जास्त बारकाईने बघावं लागतं. तर चला पहिले इक्वेशन लिहून घेऊ. एक्स प्लस 2y इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 1. याच्यात A1 B1 आणि C1 मिळेल आपल्याला. नंतर दुसरं आहे 2x - 3y इज इक्वल टू 12. हे दुसरं एक्झाम्पल. तर याच्यात बघा A1 आहे आपल्याकडे 1. तुम्हीही सॉल्व्ह करा माझ्यासोबत. B1 आहे 2 आणि C1 आहे -1. त्यानंतर A2 आहे 2, B2 आहे -3. हे मायनस साईन सोबत घेऊन जायचं. आणि C2 आहे 12. तर A1 A2 B1 B2 C1 C2 मिळाले आहेत. त्यानंतर आता आपण डी फाइंड करू. तर डी फाइंड करताना फॉर्म्युला आहे A1 A2 B1 B2. तर A1 A2 आहे 1 2 आणि B1 B2 आहे 2 -3. तर -3 3 1 जा 3 -2 2 जा 4. तर -7 भेटेल तुम्हाला डी. ही डीची व्हॅल्यू मिळाली -7, विच इज नॉट इक्वल्स टू 0. त्यानंतर dx आहे. dx फाइंड करताना x वाले कोएफिशिएंट सोडून द्या म्हणजे A1. तर C1 आणि C2 B1 B2 इज इक्वल्स टू C1 C2 आहे आपल्याकडे -1 आणि 12. -1 आणि 12. नंतर B1 B2 आहे 2, -3. तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ठीक आहे. तर 3 1 जा 3 मायनस 12 24. तर आपल्याला आन्सर किती मिळणार 52. मायनस प्लस मायनस होईल. तर 24 मधून 3 गेले किती होतील 21 21. आणि मोठ्या संख्येला मायनस साईन आहे म्हणून -21. तर हा dx मिळाला. ठीक आहे. त्यानंतर आता dy फाइंड करू. dy चा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. तर dy चा फॉर्म्युला बघू. तर A1 A2 C1 C2. ठीक आहे. A1 A2 ची व्हॅल्यू आहे 1 2 आणि C1 C2 ची व्हॅल्यू आहे -1 12. तर इथे 12 1 जा 12 मायनस मायनस प्लस होईल 2 1 जा 2. तर हे किती येणार 14 dy मिळाला. त्यानंतर x फाइंड करा. dx अपॉन d. बघा किती फास्ट सॉल्व होत आहे. dx ची व्हॅल्यू आहे ही बघा -21. तर -21 अपॉन d ची व्हॅल्यू आहे -7. तर मायनस मायनस कट होऊन काय भेटेल आपल्याला 7 1 7 7 2 7 3 21. तर 3/1. तर x ची व्हॅल्यू मिळेल 3. तर त्याच प्रकारे y फाइंड करू. y चा फॉर्म्युला असतो dy अपॉन d इज इक्वल टू dy आहे 14 आणि हा आहे -7. तर काय ना 7 1 7 7 2 14. तर -2/1 म्हणजेच -2. तर x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 आणि y ची व्हॅल्यू मिळाली -2. तर आहे की नाही इझी. आता तर तुम्हाला वाटत असेल खूप इझी आहे क्रॅमर्स रूल. ठीक आहे. फक्त एवढं आहे जेव्हा मोठ्या व्हॅल्यू असतील ना तेव्हा क्रॅमर्स रूल यूज नका करू, कारण की तो मल्टिप्लिकेशन खूप मोठे होतील आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायला कठीण जाणार आहे. ठीक आहे. तर 3 नंबरचा क्वेश्चन सॉल्व आहे. 4 नंबरचा क्वेश्चन बघूया. आतापर्यंत बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आय होप. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. मी तोपर्यंत इक्वेशन्स लिहितो आणि चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपण अपलोड करत राहणार. 10वीचा सिलेबस पूर्ण करणार आहोत. तर बघा याच्यात A1 आहे 6, B1 आहे -4, C1 आहे -12. नंतर A2 आहे 8, B2 आहे -3 आणि C2 आहे -2. आता सुरुवातीला काय फाइंड करणार. सुरुवातीला फाइंड करणार डी. आणि डीचा फॉर्म्युला असतो A1 A2 B1 B2. A1 आहे A1 A2 6 8. B1 B2 आहे -4 -3. तर बघा मायनसने मल्टिप्लाय करणार तर 6 3 18 -18 येणार. हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल. इथे 8 चौक 32 येणार बावन्न. तर मायनस प्लस होणार मायनस. तर मायनस प्लस होणार मायनस. तर इथे येणार मायनस प्लस होऊन मायनस येईल. तर 32 मधून 18 गेले तर येतील 14 आणि मोठी संख्या जी आहे ती प्लसमध्ये आहे म्हणून आन्सर प्लसमध्ये येणार. तर डी मिळणार 14. त्यानंतर डीएक्स फाइंड करण्यासाठी आहे फॉर्म्युला C1 C2 B1 B2. तर C1 किती आहे C1 C2 -12 आणि -2. त्यानंतर
ए B1 B2 -4 -3. आता 36 तर मायनस मायनस प्लस 36 येणार. इथं मायनस होईल कारण की हे प्लस होऊन जाईल. 4 दुने 8. तर आपल्याला आन्सर भेटेल 36 -8 केल्यावर 28 किती येणार 28. इथे ना बाळांनो तुम्ही एक अजून करू शकता. या इक्वेशनला 2 ने डिवाइड करू शकता. तर हे छोटं होऊन जाईल, थोडं कॅल्क्युलेशन कमी होऊन जातील. ते एक त्या प्रकारेही करू शकता. पण एवढं वेगवेगळ्या मेथड शिकण्यापेक्षा काय एकच मेथड शिका, सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. युनिव्हर्सल मेथड असली तर काय कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर डीवाय फाइंड करा. डीवाय फाइंड करताना काय होईल, फॉर्म्युला बघितलेला आहे आपला. तर याच्यात असेल A1 A2 C1 C2. आता A1 ची व्हॅल्यू आहे A1 A2 ची 6 आणि 8. C1 C2 ची व्हॅल्यू आहे -12 -2. तर इथे हा -12 आहे ना, मायनस मायनस प्लस होईल आणि 12 8 जा किती होणार 96. तर यांचं जर प्लस मायनस केलं तर मायनस होणार. तर 96 मधून जर 12 मायनस केलं तर 84 येणार. ठीक आहे वानो. आणि प्लस आहे 96 मोठा आहे त्याला प्लस साईन आहे म्हणून हा प्लस येणार. तर हे dy मिळालं. आता एक्स फाइंड करताना काय फॉर्म्युला आहे dx/d. तर dx ची व्हॅल्यू आहे 28. डी ची व्हॅल्यू आहे 14. पुट केल्यानंतर 14 1 14 14 दुने 28. तर 2/1 काय असणार 2. तर x ची व्हॅल्यू मिळाली 2. y dy/d. dy ची व्हॅल्यू आहे 84. डी ची व्हॅल्यू आहे 14. तर 14 6 जा है ना किती होतील 84. तर एक्स वाय किती आला 6. तर फायनल आन्सर लिहून द्या x, y इज इक्वल टू 2,6. तर या प्रकारे क्वेश्चन सॉल्व. इझी आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर होत असतील तर तुम्ही सॉल्व करा, अजून मजा येणार. आपले जे महाराष्ट्राचे मराठी विद्यार्थी असतील ना त्यांनी नक्कीच सॉल्व करा. खूप इझी पद्धतीने सर्व एक्सप्लेनेशन देतोय, त्यामुळे चांगले सॉल्व करा, चांगले मार्क्स मिळवा, मलाही छान वाटेल. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघू. तर याच्यात कोएफिशियंट चेंज व्हेरिएबल जे आहेत एम आणि एन आहेत. आपल्याला काही फरक पडत नाही, काही असलं तरी आपल्याला एम आणि एन ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर बघा इझी दिलेला आहे इक्वेशन नंबर 1. इथे बघा A1 4 आहे, B1 6 आहे, C1 54 आहे. नंतर दुसरं इक्वेशन लिहितो 3m + 2n इज इक्वल टू 28. एक काम करू, याच्यात डिवाइड करून दाखवू का तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये जे समजत होतं. बघा एक काम करतो, या पूर्ण इक्वेशनला डिवाइड करतो मी 2 ने. ठीक आहे. तर 2 ने डिवाइड केलं तर इथं 2 1 जा 2 2 2 जा 4 2m उरेल. इथे 2 ने डिवाइड केलं तर 2 3 जा 6 आणि इथे 2 ने डिवाइड केलं तर काय भेटणार आपल्याला 2 2 जा 4 आणि 2 7 जा. हे इक्वेशन नंबर 1. व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या लहान होऊन जातील, सॉल्व करणं इझी होईल आपल्याला. ठीक आहे. तर किती आला 2m 3m इज इक्वल टू 27. 2 ने डिवाइड केलं. आता दुसरं जे इक्वेशन आहे ते याच्याने पहिले A1 लिहून घेतो 2, B1 असेल तुमचा 3 आणि C1 असेल 27. ठीक आहे. तर या तिघ व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. त्यानंतर आता दुसरं इक्वेशन आहे 3m + 2n इज इक्वल टू 28. हे दुसरं इक्वेशन हे ऑलरेडी लहानच आहे आणि याला काय आपण सगळ्या यांना डिवाइड नाही करू शकत कोणत्या तरी एक पर्टिक्युलर नंबरने. त्यामुळे याला असंच राहते. A1 आहे 3, B1 आहे 2 आणि C1 आहे 28. बघा इथे जे डिवाइड केलं ना मी 2 ने तर इक्वेशनला काही फरक पडणार नाही. कारण की काय बॅलन्स असतं. आपण पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं आहे त्यामुळे. त्यानंतर आता डीचा फॉर्म्युला A1 A2 B1 B2. A1 किती आहे A1 A2 2 3, B1 B2 आहे 3 2. तर 2 2 जा 4 -3 3 जा 9. तर आन्सर येणार -5. तर डी किती आला तुमचा -5. डी मिळाल्यानंतर हा काय नॉट इक्वल्स टू 0. आता आपण dx फाइंड करणार. dx चा फॉर्म्युला इथे आहे C1 C2 B1 B2. तर C1 आहे तुमचा C1 C2 27 आणि हा आहे 28. B1 B2 आहे 3, इथं 2 आहे. हा एक मिनिट 2 2 2. B1
आहे 3, B2 आहे 2. तर 27 दुने होतील 54, 54 हा DX येतोय तुमचा 54 आणि 28 गुणे किती होतील रे? 28 होतील 84. किती होतील? 84. ठीक आहे. त्या दोघांना DM येणार ना इथं, एम आहे म्हणून इथं DM 54 मायनस 84 जर केले तर 30 येणार. मोठी संख्या मायनस आहे म्हणून -30 येणार. तर हा तुम्हाला मिळाला DM. त्या प्रकारे DN फाइंड करू आपण. DN फाइंड करताना काय करणार? A1 A2 C1 C2. A1 आहे 2, A2 आहे 3, C1 आहे 27 आणि C2 आहे 28. तर परत 28 दुने 56, 56 मायनस 27 तरी होतील तुमचे 81 है ना. आणि दोघांना मायनस केलं तर आन्सर भेटेल आपल्याला -25, कारण की मोठी संख्या मायनस आहे त्यामुळे मायनस साईन आहे. ठीक आहे. आपल्याला DN मिळालं. आता एम फाइंड करताना आपल्याला लागेल DM अपॉन D. तर DM आपला आहे -30 आणि D आहे -5. तर मायनस मायनस कट होऊन जाईल. तर 5 1 5 5 30. ठीक आहे. तर किती? 6 1 1 म्हणजे काय? 6. त्याच प्रकारे DN अपॉन D. तर DN किती आहे? DN आहे -25 आणि हा आहे -5. मायनस मायनस कट 5 1 5 5 5 25. तर 5/1 इज इक्वल टू येणार 5. तर M, N मिळालेले आहेत आपल्याला 6,5. ठीक आहे. चल बढिया. सगळ्यांना जमत असतील, सगळ्यांना समजत असेल असं वाटतंय. पण तुम्हीही ट्राय करा. काय व्हिडिओ बघताना ना सर्व सोपं जाणार, पण जेव्हा स्वतः सॉल्व्ह करणार ना तर बरेचसे प्रॉब्लेम येतील, हे मला माहिती आहे. त्यामुळे स्वतः सॉल्व्ह करा जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. तर चला या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन बघूया आपण आणि हा व्हिडिओ तिथेच समाप्त करू. तर बघा, जेव्हा कधी असं अपॉनला जर संख्या असतील ना तर त्या इक्वेशनला त्याच नंबरने मल्टिप्लाय करून द्यायचं बाळांनो. हे थोडंसं वेगळं आहे. तर बघा 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 1 आहे. याच्यात मी A1 फाइंड करतो 2, B1 असेल तुमचा 3 आणि C1 असेल 2. या सर्व व्हॅल्यू मिळाल्यानंतर दुसरं जे इक्वेशन आहे त्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आपल्याला. 1/2 हे दुसरं इक्वेशन आहे. त्या पूर्ण इक्वेशनला मी 2 ने मल्टिप्लाय करतो. काय करणार बघा, 2 मल्टिप्लाय x मायनस 2 मल्टिप्लाय y/2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 1/2. याच्यात काय होणार वाहनो, हा 2 कॅन्सल, 2 कॅन्सल. तर आपल्याला नवीन इक्वेशन बनेल 2x मायनस y इज इक्वल टू 1. हे इक्वेशन नंबर 2 बनेल तुमचं. ठीक आहे. त्याच्यातून A2 मिळणार तुम्हाला 2, B2 मिळणार -1. ठीक आहे. इथे कोणी नाहीये म्हणजे 1 तर आहे ना. ठीक आहे. आणि C1 मिळणार, C2 मिळणार तुम्हाला 1. तर तिघांच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता आपल्याला फाइंड करायचं आहे D. इथून तर माहिती आहे तुम्हाला A1 A2 B1 B2. A1 A2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि इथे पण 2. B1 B2 ची व्हॅल्यू आहे, B1 आहे 3 आणि B2 आहे -1. क्रॉस मल्टिप्लाय करा तर 2 1 जा 2, -2 येणार, -2 3 जा 6. तर किती येणार बाळांनो? -8. मायनस मायनस प्लस होणार. ठीक आहे. विच इज नॉट इक्वल्स टू 0. तर पुढे आपण सॉल्व्ह करू शकतो. नंतर dx काय राहणार? C1 C2 B1 B2. तर C1 व्हॅल्यू आहे 2 आणि C2 ची व्हॅल्यू आहे 1. B1 ची व्हॅल्यू आहे 3, B2 ची व्हॅल्यू आहे -1. ठीक आहे. तर -2 आणि -3. तर -5 भेटणार आपल्याला. हा आला तुमचा dx. त्यानंतर dy काय असेल? dy A1 A2 C1 C2. ठीक आहे. आतापर्यंत फॉर्म्युले ही पाठ झाले असतील. व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला सोल्युशन मिळणार. A1 आणि A2 आहे 2 2, C1 C2 आहे 2 आणि इथं C2 आहे 1. त्यानंतर 2 1 जा 2, -2 2 जा
4 तर किती येणार बाळांनो -2 आन्सर येणार प्लस मायनस मायनस होईल. ठीक आहे. आता एक्स फाइंड करा. एक्स फाइंड करताना dx अपॉन डी करा. dx आहे तुमचा -5 आणि डी आहे तुमचा -8. याच्यात काहीच होणार नाही, फक्त मायनस मायनस कट होईल आणि 5/8 उरेल. एक्स ची व्हॅल्यू मिळाली, वाय ची व्हॅल्यू मिळेल dy अपॉन डी. आता dy ची व्हॅल्यू आहे सॉरी इथे आहे -2 आणि हा आहे -8. मायनस मायनस कॅन्सल होईल, 2 1 2 2 4 8. तर 1/4 ही तुमची y ची व्हॅल्यू मिळेल. तर इथे एक्स कॉमा वाय तुम्हाला सोल्युशन मिळालेलं आहे 5/8 आणि इथं असेल 1/4. ठीक आहे, हेच तुमचं फायनल सोल्युशन आहे. ठीक आहे. इथं फक्त एक नवीन कॉन्सेप्ट हा होता, तो मी तुम्हाला व्यवस्थित समजवलेला आहे. त्या प्रकारे सॉल्व्ह करा, तुमचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ठीक आहे. आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करून नक्कीच विचारू शकता. नोट्स पाहिजे असेल टेलिग्रामला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जर काही डाऊट्स असतील कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पुढचे व्हिडिओ जे येतील ना ते परत असेच येत राहतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.